बाप्पा जाताना आपण वचन घेतो, पुढच्या वर्षी लवकर या. पण खरं पाहता बाप्पा जात नसतो, तो इथेच असतो आपल्यात. याची प्रचिती येते अशाच व्यक्तींकडून ज्यांच्या प्रत्येक सकाळमध्ये मोरया दडलाय. 64 कलांचा अधिपती ह्यांच्या घरात नांदताना दिसतो. नमस्कार, मी दिनेश चंद्रकांत हातीम. रंगात रंगुनी ही रंग माझा वेगळा. आज आपण भेटणार आहोत अशाच एका व्यक्तीला. कॅनव्हासवरून रंग फिरावा आणि एखादं चित्र खुलून यावं, तसं यांचं आयुष्य. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेला गणपती बाप्पा त्यांची एक कला ह्यांच्याकडून आपल्यासमोर मांडू पाहतो. जराही वेळ न दवडता जाऊन भेटणार आहोत दिलीप वैती सरांना. चला. सर, विश्वविनायक, तुम्ही काढलेल्या प्रत्येक चित्राच्या खालती तिथे तुमची सही नाही आहे, विश्वविनायक लिहिलेलं आहे. हे विश्वविनायक म्हणजे ही नक्की संकल्पना काय आहे? सर्वात प्रथम तर मी ते जी सही नाही आहे यावर बोलायला आवडेल. मला नेहमी असं वाटलं, प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं की जे काही सुचतं, आपण ज्याला क्रिएटिव्हिटी म्हणतो, आयडिया म्हणतो, मला असं वाटतं ती गॉड गिफ्ट आहे त्या गोष्टींची. आपल्याला जे काही पण हल्ली सर त्या गोष्टीसाठी भांडणं होतात. मला कधी नाही वाटलं, पण सर असं आजपर्यंत तरी मी कधी माझी सही करायला गेलो नाही. एवढं आयुष्य निघालं, ह्याच्या पुढेही निघेल. आणि ह्याबद्दल काही माझं असं म्हणजे ती दुमत पण नाही आहे, कारण प्रत्येक आर्टिस्टला एक स्वतःची आयडेंटिटी असते आणि ती असावी. जसं आपण म्हणतो ना, आपली सही ही आपली आयडेंटिटी असते. पण मी मॅक्झिमम 90% कामं देवतेंची केलीत, त्यामुळे मला तिथे आयडेंटिटी टाकावीशी वाटली नाही. मला तो फक्त आनंद घ्यावासा वाटला. आणि मैं हमेशा ऐसे सोचता हूँ, नाम में क्या रखा है. पण मग सर विश्वविनायक का? विश्वविनायक हे गणेशाचंच नाव आहे, म्हणजे जो विश्वाचा नायक आहे असा विश्वविनायक. आणि त्याच्या पाठीमागे खूप मोठी संकल्पना आहे. म्हणजे जसं तुम्ही हे इकडे पाहताय, म्हणजे बाप्पाचं वैभव, तर हे प्रत्येक वेळेला ज्या वेळेला मी असं कधीतरी जेव्हा मला फावला वेळ मिळायचा त्यावेळेला मी विचार करायचो की प्रत्येक आर्टिस्टने किती सुंदरपणे आपलं मनातील भाव त्या मूर्तीमध्ये मांडलेत, त्यामुळे तेवढं सुंदर ते रूप तयार झाले ना. मला आवडलं आहे किंवा माझ्या मित्रांना वाटलं म्हणून त्यांनी बड्डेला गिफ्ट दिले वगैरे, हे सगळं ठीक आहे. मी स्वतःलाच प्रश्न विचारला, तू काय केलं त्या पलीकडे? हां, त्या पलीकडे बाप्पासाठी तू काय केलं? तू रचना केले आणि हे मांडले, हे सगळं ठीक आहे. आणि ते कुठेतरी जिव्हारी बोचलं माझ्या, बिकॉज आय एम नॉट कलेक्टर. मी कुठलं कलेक्शन करणारा कलेक्टर नाही आहे ना. हे माझे भाव आहेत अंतर्मनावरले, का मी त्याची ती रूपं पाहिल्यानंतर मला छान वाटतं. आणि ते सगळ्यांचे भाव मी माझ्याकडे एकत्रीकरण ठेवून दिलेले आहेत. त्यात मला श्रेय घेण्यासारखं काहीच नव्हतं. मी फक्त आनंद जपत होतो. आणि तो क्षण मला कुठेतरी विश्वविनायकपर्यंत घेऊन गेला. कारण ते जेव्हा मला खूप चांगलं आठवतं, मंगळवारची रात्र होतो, मी कॉम्प्युटरवरती गुगल ऑन करून बसलो होतो आणि मी बघत होतो. आणि हे माझ्या डोक्यात आलं की तू काय केलंस. आणि त्यावेळेला असं माझ्या डोळ्यासमोर मी गणपतीसाठी सगळी माहिती काढली त्यातून मला गणपतींची 108 नामांची नामावली समोर आली. आणि त्या नामावलींच्या आतमध्ये ज्या वेळेला मी प्रत्येक नाव ज्या वेळेला मी वाचायला सुरुवात केली, त्यावेळेला प्रत्येक नावाच्या समोर त्याचा अर्थ होता. आणि ते मला भावलं. विश्वविनायकाची ती सुरुवात. कारण ते नाव वाचल्यानंतर तिथेच ती सुरुवात झाली की जर तो हिरंब आहे तर तो कसा असेल, तो जर गौरीपुत्र आहे तर तो कसा असेल, तो जर कवी गणपती असेल तर तो कसा असेल. ओके. वेगवेगळी नावं आहेत त्याची. कविशा आहे, हिरंब आहे, गजानन, वरदविनायक इथं कॉमन आहेत ना. पण त्याच्या व्यतिरिक्त जी बाकीची नावं आहेत त्याची, पितांबर गणेश आहे, सुमुख गणेश आहे, सुमुख गणेश हां, तर त्याच्यात त्या प्रत्येक नावाचा त्याचा अर्थ दिला होता. आणि आर्टिस्ट असल्यामुळे तो मी ना ते क्रिएशन्स माझ्या डोळ्यामध्ये इमॅजिनेशन चालू झालं. ओके. दुसऱ्या दिवशी ग्रुपला फोन केला मी, 108 गणपतींचं क्रिएशन करायचं. ती विश्वविनायकाची मला असं वाटतं पहिली सुरुवात. ओके. त्यानंतर 3 महिने अभ्यास झाला पूर्णपणे. सगळे मित्र एकत्र, म्हणजे 108 गणपती हे रेखाटले गेले. बरं. ते 3 ते 4 महिन्यामध्ये पूर्ण रेखाटन झालं त्यांचं. ओके. ओंकार गणेश कसा असेल,
म्हणजे नावानुसार तो डोक्यामध्ये येणारा गणपती हा कागदावरती पहिला उतरला. येस. आणि मग त्याची रचना कशी करावी, ते कसं मांडलं जावं म्हणजे ह्याच्यावरती 108 गणपती तुम्ही 50 फीट बाय 23 फीट या कॅनव्हासवरती साकारले. एकूण तर त्याची स्टेजची जी साईज होती ती 27 फूट बाय 80 फूट होती. बर. आणि ते तुम्हाला चित्रात बघायलाच मिळेल. 3 स्टेप्समध्ये त्याला ड्रॉइंग केलं तेवढ्या मोठ्या केलेलं कॅनव्हासला. आणि 107 मधून 108वा महागणपती क्रिएट होणार होता. आणि त्या अख्ख्या संकल्पनेचं नाव होतं विश्वविनायक. अतिशय म्हणजे मी नेहमी म्हणतो की विघ्न करता येतो पहिला आणि मग त्याला विघ्नहर्ता म्हणतात. आणि तो कोणतीही गोष्ट तुमच्याकडनं अगदी तपासून घेणार की तुम्ही ह्या गोष्टींसाठी तेवढे तरबेज आहात की नाही आहात, करू शकता की नाही करू शकता. गणपती बाप्पावरती काम करताना मला एकच गोष्ट फार आवर्जून सांगावीशी वाटते की त्याने मला ना पेशन्स, कंट्रोल ह्या गोष्टी शिकवल्या. आणि त्यावेळेला मला कळलं की कुठल्याही देवतेचं काम करणं एवढं सहज सोपं नाही आहे. म्हणजे विश्वविनायक ही कन्सेप्ट ही गणपती बाप्पानेच दिली. अगदी खरं. ती तुमच्याकडून करूनही त्यानेच घेतली. अगदी. आणि त्याच्यासाठी हा जो 3-4 महिन्याचा पिरियड होता त्यामध्ये जो काही त्रास झाला असेल किंवा जे काही म्हणजे आतून असं वाटलं असेल की आता हे होत नाहीये, तिथून पण मार्ग काढण्याचं ताकद हे बाप्पानेच दिली. अगदी. सर्वात प्रथम मी सगळ्यांचे आभार मानतो. म्हणजे जे विश्वविनायकाच्या टीममध्ये समोर दिसले चेहरे, जसं आपण म्हणतो पडद्याच्या पाठीमागचे कलाकार, ज्यांनी यथावकाश त्यांनी मदत केली प्रत्येक प्रकारची. म्हणजे अगदी स्टेजच्या इकडचं सामान उचलण्यापासून, लोकांना सांगण्यापासून, लोकांना तिथे अरेंज करण्यापासून बरीच नावं आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे मी जर ते घ्यायला गेलो तर खूप वेळ जाईल त्या विश्वविनायकासाठी. पण आज मी कॅमेरासमोर आज पुन्हा त्यांचे खरंच मनापासून खूप आभार मानतो. कारण प्रत्येकाच्या श्रद्धेशिवाय विश्वविनायका घडलाच नसता असं मला वाटतं. त्याच्यामुळे बरोबर असणारी जी टीम होती प्रत्येकाला तो दिसत होता. अगदी. म्हणजे तिथे जे तो अनुभव घ्यायला जे बसले होते ना, त्यांनाही मी तेवढं श्रेय देतोय. त्यांची जी श्रद्धा होती, त्यांनी जो अनुभवला गणपती तो घडताना, मी म्हणून म्हटलं ना की खूप मोठी टीम आहे. म्हणजे चेहरे समोर दिसत असतील तुम्हाला, कदाचित माझा चेहरा दिसत असेल, कोणतरी एक समोर लागतो बोलायला म्हणून. पण मला नाही वाटत त्याचं श्रेय घ्यावं आज पण. कारण टीमवर्क कशाला म्हणतात ना, ते विश्वविनायकची संकल्पना बघावी. दॅट इज कॉल्ड टीमवर्क. सर एक प्रश्न आणखी होता. नक्की. विश्वविनायक एवढ्या मोठ्या स्क्रीनवरती ज्या वेळेला कॅनव्हासवरती तुम्ही साकारता आणि पाठी जाऊन, अर्थात जवळून तर पाहता येणार नाही कारण इतक्या मोठा आहे, पाठी जाऊन पाहता, एकवर तुम्ही जेव्हा गणपती पाहता त्यावेळेला मनात काय आलं? अश्रू होते डोळ्यात. त्याचं कारण असं होतं की विश्वविनायका हा इव्हेंट एक असा होता की ज्याला कुठल्या स्पॉन्सरशिपचं नाव नाही लागलं. अतिशय श्रद्धापूर्वक संकल्पना होती आणि ती श्रद्धेने मांडली गेली आणि ती श्रद्धेनेच त्याने साकारून करून घेतली. एवढंच माझ्याकडे त्याचं उत्तर आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींचं श्रेय तुम्ही त्या बाप्पालाच देताय की? अगदी. त्या बाप्पाला आणि प्रत्येकाचे आपण ज्या म्हणतो ना, ज्या श्रद्धेने प्रत्येक, म्हणजे ते बघायला आले ते प्रेक्षक, ऑन स्क्रीन, ऑफ स्क्रीन, कितीतरी अधिकारी, प्रत्येक जणाचा तो वाटा होता. प्रत्येक जणांच्या श्रद्धेची ती एनर्जी होती. त्या एनर्जीचं नाव होतं विश्वविनायक. मी आजही सांगू इच्छितो की आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक गोष्ट कमर्शियल व्हायला हवी. सगळं मान्य आहे मला. मी स्वतः कमर्शियलचा स्टुडंट आहे. बट मला आवर्जून सांगावं असं वाटतं, एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही आतली स्वतःच्या अंतर्मनातून स्फुरलेली आणि सचोटीने केलेली जेव्हा असते ना, तेव्हा तुमच्यासोबत हजारो हात उभे असतात आणि त्याचं नाव विश्वविनायक. ओके. म्हणजे हा एका कुणाचं नाहीये, तर हा इतक्या सगळ्यांचा आहे. ते क्रिएटर दिलीप वैती किंवा हे सगळं ठीक आहे, ते पेपरवरती दाखवायला ठीक वाटतं. पण म्हणून मी आज पण कॅमेरासमोर सांगताना हे सगळ्यांचं श्रेय आहे
मी एवढ्या वर्षानंतर पण त्यांचा खूप आभारी आहे, कारण सगळ्यांच्या शिवाय विश्वविनायक घडूच शकला नसता. शक्य नाही आहे ते. आजही तो दिवस आठवतो. आजही अगदी किती वर्ष झाली साधारण? 12 वर्ष पूर्ण झाली. 12 वर्ष. आजही मी डोळे बंद केले तर सगळं फील करू शकतो. एक एक गोष्ट. हो. बरं, त्या विश्वविनायक साकार करण्याच्या आधी काही प्रॅक्टिस केली होती का, की अशा रीतीने हे सर होणार? एवढा मोठा इव्हेंट करायची एकतर ती जी काही प्रेरणा मिळाली, त्या प्रेरणेमध्येच आम्ही एवढे मशगूल होतो की रियालिटी काय असतं ते अनुभवायलाच मिळाली नव्हती तेव्हा. आणि जेव्हा संपूर्ण जो अनुभव घेतला तो फार भयान होता, कारण खूप मोठा खर्च होता त्याचा. संकल्पना असणं वेगळी गोष्ट, पण जेव्हा आपण ती रियालिटीमध्ये येते तेव्हा सगळं समोर येतं. त्याच्यात सगळ्यात पहिला जी गोष्ट येते ती म्हणजे त्याच्यामध्ये धनसंचय जो काय लागतो. इकॉनॉमिकली शिवाय काहीच गोष्टी घडत नाही सर. पण प्रत्येक गोष्टीत त्या परमेश्वराने साथ द्यायला माणसं दिली होती. म्हणून मी पुन्हा सांगतोय ना की तुम्ही जेव्हा खूप सच्चाईने सचोटीने जेव्हा तुम्ही मांडता ना, तेव्हा समोरचा व्यक्ती प्रत्येकजण बघत असतो की जिथे ह्याचा स्वतःचाच काही बेनिफिट नाही आहे. जर अशा इव्हेंटला कर्ज काढलं गेलं आहे तर मला माझा हा मोलाचा वाटा परमेश्वरासाठी द्यायचा आहे. मग लाईट्स इफेक्ट्स असो, निवेदन असो, स्टिरिओ सिस्टीम्सवाले असो, तुमचे डेकोरेटर्स असो, कॉलेजची मुलं मुली, म्हणजे मला ह्या गोष्टीचं सांगावंसं पण वाईट वाटतं की असे कितीतरी जण आहेत की ज्यांना मी आज पाहिलंही पण नाही आहे. ते सगळे तिकडे काम करत होते. ती जी भावना होती ना की हे परमेश्वराचं रूप साकारलं जावं एवढं मोठं, ती भावनांनीच सगळ्यांना एकत्र आणलं होतं आणि त्याचं नाव होतं विश्वविनायक. शेवटी त्या देवानेच तुमच्या हातून हे सगळं घडवून आणलं. आणि 7 जणांची टीम होती, कॉलेजचे स्टुडंट होते ते सगळेच. आणि त्यावेळेला सेट डिझायनर माझा जो मित्र आहे किरण भडेकर, त्याचं खूप मोलाचं सहकार्य आहे याच्यामध्ये. बरेच खूप मित्र होते, त्यांचा त्याच्यामध्ये खूप सहभाग आहे, फायनान्शियली वगैरे सगळं झालं. आणि अद्भुत होतं त्या म्हणजे आजही तो अनुभव आठवला की अद्भुत. त्यातला मला फक्त ना खूप जर सांगायला गेलं तर विश्वविनायकाचं एक पुस्तक लिहिलं जाईल 500 पानाचं. पण मला एक नमूद करावं असं वाटतं. 21 फेब्रुवारी 2010 रविवारी 7 वाजताचा हा इव्हेंट होता. आणि अतिशय द्विधा अवस्थेत होतो मी, कारण ज्या इव्हेंटची प्रॅक्टिस झाली नाही आहे, फायनान्स जमा करण्याकरताच आमचा वेळ गेला, नाही ॲडव्हर्टाईज आहे, काही नाही आहे. आणि 2000 प्रेक्षक समोर बसणार आहेत आणि त्यांच्यासमोर हे 1.5 तासामध्ये तुम्ही सगळं करणार आहात विदाऊट प्रॅक्टिस. आणि शेवटच्या क्षणाला टेन्शन वेगळंच होतं. जर त्याची ॲडव्हर्टाईज नाही झाले किंवा जी लोकांपर्यंत पोहोचलं नाही आहोत तर ते 2000 लोक येणार आहेत की नाही येणार आहेत आता. म्हणजे ज्यांच्यापर्यंत पोहोचलो ते 300-400 जणच होतं. आणि 300-400 जणांनी तुम्ही तेवढं प्रेक्षक नाही भरू शकत. कॅमेऱ्याला काय दिसणार आहे हेच माहिती नाही. त्याहून पण एक विचित्र जो अनुभव आम्हाला आला किंवा मी त्याला नंतर दैवी योग समजेन की 5 वाजले होते संध्याकाळचे. स्टेजच्या समोर मी उभा होतो माझ्या मित्रांसोबत आणि असे 4-5 मित्र माझ्याबरोबर होते. आणि 2010 साली काही असं वातावरण, काही असं हे आत्ता जे काही चालतं म्हणजे डिसेंबरमध्ये पण पाऊस पडतोय काय आणि मे मध्ये असं त्यावेळेला नव्हतं. आणि 5 वाजता काळे ढग जमा झाले आणि माझा काळजाचा ठोका चुकला की हे जे काही दिसतंय ते योग्य नाही आहे. मी मित्रांना म्हटलं की हे काळे पावसाचे ढग आहेत. ते म्हणतात नाही संध्याकाळ होते. म्हणलं नाही. आणि मी असा हात जस्ट पुढे केला आणि ते 2-3 पाण्याचे थेंब ज्या वेळेला पडले, हृदयातून कळ येणं कशाला म्हणतात ते मी अनुभवलं त्यावेळेला. कारण त्याच्यासमोर हतबल असतो आपण. म्हणजे जर पाऊस पडला आता तर आणि एवढ्या मेहनतीने जे 6 महिने आम्ही जे काही धावपळ करून उभं केलंय त्याच्यावरती कर्जाचा डोंगर आहे, ज्याच्यातून काहीही कमर्शियल काहीही नाही आहे, त्याच्यातून फक्त परमेश्वराचं रूप मांडायचं आहे एवढंच. आणि त्यात पण ही अवस्था. आता 1 तासानंतर कार्यक्रम चालू होणार आहे. अक्षरशः डोळे बंद करून आतून हाक मारली होती मी देवाला का मी नेस्तनाबूत होईन आता.
आणि हा पुन्हा शो करणं माझ्या शक्य नाहीये. आवाक्याच्या बाहेरचं आहे. जेवढं होतं एफर्ट्स तेवढे केलेले आहेत. 1 तासानंतर कार्यक्रम करणार आणि उघड्या मैदानामध्ये तुम्ही काहीही नाही करू शकत. मी बघतोय ते स्पीकर्सवालेचे जे होते वगैरे त्यांची धावपळ चालू आहे. लाईट्स इफेक्ट्स लागले, 150 लाईट्स लागल्यात तिकडे. काहीच करू शकत नाही. ह्या ज्या पाठीमागे सगळ्या गणपतीच्या मूर्त्या त्या तिकडे प्रदर्शन म्हणून ठेवल्या होत्या, काही नाही. सगळं डोळ्यासमोर अंधार दिसत होता आणि मी हातून हात मारले. 1 ते 2 मिनटं फक्त ते ड्रॉपिंग म्हणतो आपण, ज्याला पाण्याचे थेंब, वर्षाव म्हणतो ना साधेपणे, ते झालं. एक उन्हाचा असा कवडसा त्या पाठीमागून शाळेच्या पाठीमागून असा आला ग्राउंडवरती आणि मी तेव्हाच आतून फक्त त्याला नमस्कार केला. आणि त्या क्षणाला माझं मित्रांसाठी बोलणं होतं, आता इव्हेंट हा सक्सेसफुल होणार. त्या क्षणी गणपती तुमच्या पाठीशी उभा होता. कोणी मानो या ना मानो, ज्याच्यावरती जो अनुभवतो ना त्याचं त्याला माहिती, फक्त त्यालाच कळतं की परमेश्वर शक्ती कशाला म्हणतात आणि कशाला नाही. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो की श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये एक छोटीशी लाईन असते. सर, तुम्ही तुमच्या चित्र माध्यमातून मुलांना आणि समाजाला कोणता संदेश देणार? मला सांगायला आवडेल की चित्र म्हणजे शब्दांच्या अगोदर चित्र आलं आणि चित्रातून बोललं जातं ना, आपण आपल्या भावना व्यक्त केल्या जातात. मी माझ्या चित्रांमधून ना निसर्गाच्या जवळ किती राहता येईल किंवा निसर्गामधून आपल्याला काय शिकता येईल, मी हा संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण आपण निसर्गाशी निगडीत आहोत. म्हणजे जसं आपण म्हणतो ना पंचतत्व, म्हणजे निसर्ग आणि आपलं शरीर हे काही वेगळं नाही आहे. त्यामुळे आजच्या काळामध्ये जो काही निसर्गाचा ऱ्हास चालला आहे ना, तो ॲक्च्युली आपण बोलताना म्हणतो का हा निसर्गाचा ऱ्हास आहे, पण नाही, तो मानवी जीवनाचा जेवढा सजीव आहेत ना त्यांचा ऱ्हास होत चालला आहे असं मला वाटतं स्वतःला. आणि गणपती बाप्पा ही निसर्ग देवता म्हणतो आपण, म्हणजे ते पंचतत्व गणेशा म्हणतो ना आपण, पंचमहाभूत गणेशा म्हणतो आपण त्याला. तर माझ्या चित्रांमधून किंवा माझ्या संकल्पनेमधून मला नेहमी असं वाटतं की वृक्षवल्ली आम्हा सगळे सोयरे आहे ना. प्रत्येक गोष्टींमधून आपण त्या परमेश्वराला त्या निसर्गाच्या रूपात पाहायला हवं. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये नेहमी आपल्याला निसर्गाची, झाडांची, पशुपक्ष्यांची पूजा करायला शिकवले. आपल्या देवदेवतांचे जे फॉर्म्स आहेत त्या फॉर्म्समध्ये पशुपक्षी दाखवले, झाडं दाखवलेली गेली आहेत. तर त्या माध्यमातून आपण फक्त निसर्गाचा ऱ्हास जेवढा कमी करता येईल तेवढा प्रयत्न करावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि म्हणून मी माझ्या आर्टमधून ते दाखवण्याचा प्रयत्न केला. आर्यन सर, तुमचे आवडते चित्रकार कोण आहेत? सर्वच चित्रकार मला फार आवडतात. कारण तसं आवड म्हणण्याचं ना, प्रत्येक चित्रकाराची एक स्वतःचं एक व्यक्तिमत्व असतं है ना. जसं आपण म्हणतो ना, प्रत्येकाचे एक रंगकाम करण्याची एक वेगळी पद्धत असते किंवा विषय निवडण्याची पद्धत वेगळी असते ना. तसा प्रत्येक चित्रकार हा स्वतःचा एक निसर्गाचा घटक आहे आणि तो त्याच्या चित्रांमधून ना प्रेझेंट करत असतो. मी लहान मुलाला पण चित्रकार समजतो, कारण त्याची कलाकृती असते, त्याला ते स्मरतं. मग तो कधीतरी आपण म्हणतो ना आकाश लाल दाखवतो किंवा झाडं निळी करतो. सो ती त्याची क्रिएटिव्हिटी आहे. ही इज ऑल्सो आर्टिस्ट. कारण हा वेगळेपणा करण्याचा जो त्याचा जे आपण म्हणतो ना मुक्तपणा म्हणतो त्याला, आपल्याला जे दिसतं आपण तेच करायला प्रयत्न करतो ना. मला झाडं हिरवी दिसतात तर मी हिरवी करतो, पण तो लहान मूल किती एक्सपर्ट असेल का त्याला ते लाल करावं असं वाटतं. तर तो त्याचा जो मुक्तपणा असतो ना, म्हणजे निरागसपणा म्हणेन मी त्याला, अक्षरशः मुक्तपणा म्हणण्यापेक्षा तिथं तो प्रेझेंट करतो. त्यामुळे मला सर्वच आर्टिस्ट आवडतात. सर, तुम्ही जे नवी मंदिरं आहेत ना त्याची डिझाईन बनवतात ना, त्यासाठी तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली? निसर्गातून. निसर्गातून? त्याचं कारण असं आहे ना की कोणतीही वास्तू आहे ना, म्हणजे आपलं घर पण ही मंदिरासारखंच असतं. कारण आपण मंदिरात का जातो, कारण ती एक प्रकारची तिकडे एक ऊर्जा मिळते आपल्याला. आपल्या पूर्वजांनी ज्या पद्धतीने मंदिर डिझाईन्स केलेले आहेत ना ऊर्जेच्या स्वरूपामध्ये, आणि प्रत्येक माणसाला त्या ऊर्जेची गरज असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही मंदिरात जाता त्यावेळेला ती ऊर्जा प्राप्त होते. मग तो शंखनाद असेल, तुमची घंटेचा ध्वनी असेल, तुमचे मंत्रोपचार असतात, तर ती भारावून गेलेली असते वास्तू पूर्णपणे. आणि तुम्ही जेव्हा त्या वास्तूमध्ये जाता
त्यावेळेला आपल्या बॉडीला तीच एनर्जी लागते ना. सो ती एनर्जी आपण त्या मंदिरामधून घेत असतो. आणि मंदिर म्हणा किंवा कोणतीही गोष्ट म्हणा, आपण म्हणतो का हे क्रिएशन मी केलं आहे, हे एलिमेंट्स मी शोधले, पण आपल्याला निसर्गाचीच गरज लागते ना. ती लाकूड असो, कापूस असो, काही असो, फ्लोरिंग असो, काही असो, निसर्गाच्या माध्यमातूनच तर आपण ती गोष्ट बनवलेली आहे ना. त्यामुळे ती प्रेरणा मला निसर्गामधूनच मिळाली. कारण आपले जे काही देवी देवता आहेत किंवा जी काही स्ट्रक्चर्स आहेत ती सगळी रिलेटेड जर तुम्ही पाहिलं तर निसर्गाशीच निगडीत आहेत ती. त्यामुळे मला मॅक्झिमम जे काही मी अनुभवलं किंवा जे काही मला शिकायला मिळालं निसर्गाकडनं, ती मी डिझाईनच्या स्वरूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. सर, चित्रकलेबाबत तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेरणा देणारी व्यक्ती कोणती? परमेश्वर. तर मी नतमस्तक फक्त त्याच्यासमोर होतो. आणि तसे खूप जण आहेत. म्हणजे परमेश्वराचं नाव मी पहिल्यांदा घेतलं कारण त्याच्यामुळे जन्म मिळाला आपल्याला, आणि आज माझी ओळख त्याच्यामुळेच घडते. त्यामुळे त्या एक वेगळं समाधान आहे आयुष्यामध्ये. आणि जर व्यक्तिमत्व म्हणायला गेलं तर प्रत्येक व्यक्ती आपल्याला शिकवत असतो. जसं माझ्या आईवडिलांनी मला सपोर्ट केला, साथ दिली, त्यामुळे मी हे सगळं करू शकलो. अदरवाईज मी करू शकलो नसतो ही गोष्ट. जसं मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे माझे जे सर होते, शिक्षक होते माझे चित्रकलेचे, हेमंत कदम सर, त्यांच्याकडनं खूप काही गोष्टी मला मिळाल्या. चांगले विचार मिळाले. निसर्गाला कसं बघावं ते मला शिकवलं त्यांनी. त्यानंतर मी जे स्कूल ऑफ आर्ट गेलं, तिकडचं वातावरण फार सुंदर आहे. निसर्गरम्य वातावरणामध्ये ते छान आमचं कॉलेज बसलेलं आहे. जेव्हा तुम्ही कुठेही बाहेर चालणार किंवा काय, तेव्हा फक्त बिल्डिंग्स नाही आहेत तिकडे. आजही तुम्ही गेलं तर तिकडे निसर्गाच्या सान्निध्यात बसलेलं ते कॉलेज आहे. तिथून खूप काही गोष्टी मिळाल्या. वेगवेगळी जेव्हा कामं करायला लागलो मी हळूहळू, त्यावेळेला त्याच्यातून मला खूप काही शिकायला मिळालं. तर मला नेहमी असं वाटतं की आपण विद्यार्थी अवस्थेत असावं आयुष्यभर. आणि जे जे काही आपल्याला सगळेजण शिकवतील, मी अगदी लहान मुलाकडनं पण आजही शिकतो. कारण मी त्याने म्हटलं ना की प्रत्येक लहान मुलामध्ये एक निरागसपणा असतो. म्हणजे मी जर पेंटिंग करायला गेलो ना तर माझ्या डोक्यात सगळं असं जे बसलेलं आहे ना चित्र, तेच घेऊन मी करणार. पण जेव्हा लहान मुलगा बसतो ना, त्याच्याकडे बघा तो फ्री फॉर्म असतो, तो कसंही काढतो, त्याला भीती नसते हे चुकीचं आहे की बरोबर आहे. त्यामुळे तो ही इज ऑल्सो टीचर. जे आपल्याला जमत नाही तो आपला गुरु आहे, करून दाखवतो. सर, तुम्हाला कोणकोणते चित्रमाध्यम सादर करायला आवडतात आणि त्या चित्रांपैकी तुम्हाला आवडणारं माध्यम कोणतं आहे? मला माझ्या लाईफमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करायला आवडले. मी कमर्शियलचा स्टुडंट म्हणजे ॲडव्हर्टायझिंगचा जरी स्टुडंट असलो ना, तरी पण मी फाईन आर्ट म्हणजे पेंटिंग सेक्शन्समध्ये खूप काम केलं. म्हणजे मला आवडलं ते काम करायला. त्यामुळे प्रत्येक प्रकारचं म्हणजे लोगो डिझाईन्स पण केले, पेंटिंग्समध्ये म्युरल, कॅनव्हास पेंटिंग, डिझायनिंग प्रकार, वॉल पेंटिंग्स, इच अँड एव्हरीथिंग. मॉडेलिंग केले काही गोष्टींचे. त्यानंतर पेंटिंग्समध्ये वेगवेगळे प्रकार असतात. मी अगदी कार डिझाईन्ससाठी पण काम करून पाहिलं. त्याच्याबरोबर करता करता आता मंदिरांचं डिझाईन तर टोटल डिफरंट पडतं. पण मला शिकायला आवडत होतं लहानपणापासून. समोर जी कामं येत गेली मी शिकत गेलो. मी काही मास्टर वगैरे नाही समजत, मी शिकत गेलो. प्रत्येक डिझाईन आपल्याला एक नवीन काहीतरी प्रकार शिकवत असतं असं मला आजही वाटतं. त्यामुळे आपण परिपूर्ण कधीच नसतो. प्रत्येक मीडियम मला आवडलं आणि मी खूप आनंदाने शिकलो ते आणि मी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा प्रश्न खूप छान होता. आणि मी वॉटर कलरमध्ये काम करून पाहिलं, ॲक्रेलिकमध्ये काम केलं, ऑइल पेंटिंगमध्ये काम केलं, मी म्युरलसाठी मी फायबरमध्ये काम करून पाहिलं आहे. डिझायनिंगमधला प्रकार मी सोनं आणि चांदींसाठी डिझाईन्स केल्या मंदिरांसाठी. कन्स्ट्रक्टिव्ह डिझाईन्स माझे खूप चांगले आर्किटेक्ट मित्रमैत्रिणी आहेत, त्यांच्याकडनं मला शिकायला मिळालं. सो मंदिरांच्या डिझायनिंग्स मला करायला त्याचा उपयोग झाला. कसं असतं कन्स्ट्रक्शन, काय असतं. सो माझ्या आर्टचा उपयोग प्रत्येक गोष्टीत मला कुठेतरी झाला. आणि मी आजही शिक्षक म्हणजे स्वतःला शिक्षक कधीच समजलं नाही. मी आजही स्टुडंट आहे, विद्यार्थी म्हणून मी प्रत्येक गोष्ट आजही करतो. मी सर, इथे प्रत्येक असलेल्या गणपतीची काहीतरी वेगळी कहाणी. मला गोव्याच्या गणपतीची कहाणी ऐकायची वाटेल. नक्की मला आवडेल आणि सांगायला ते.
तुम्ही जे काही स्क्रीनवर बघताय हा जो गणपती, हा गणपती दिलीप देसाई म्हणून नावाचे माझे गुरुबंधू म्हणूया किंवा त्यांना गुरुप्रमाणेच मानतो मी. ते गोव्याजवळच्याच एका गावात राहतात आणि त्यांनी स्वतःच्या हाताने ही मूर्ती घडवलेली आहे. आणि ही घडवताना आमचा वार्तालाप होत होता व्हिडिओ कॉल करून वगैरे. आणि त्यांचं अध्यात्माचं खूप असल्यामुळे ती गणपतीची मूर्ती ते गणेश मंत्र वगैरे बोलून ते करायचे. आणि व्हिडिओ कॉलवरती बोलताना ज्यावेळेला त्यांनी मला हे सांगितलं का ही अशी अशी मूर्ती घडले आणि ही मूर्ती मला तुला द्यावीशी वाटते, त्यावेळेला माझ्यासाठी ती पर्वणी होती. कारण त्यांनी एवढे मंत्रोच्चार करून बनवलेली जी मूर्ती आहे तीही त्यांच्या शेतातल्या मातीतली आहे. सर्वात सांगायचं म्हणजे शेतातली माती म्हणजे ज्याच्यावरती कोणतंही धान्य उगवतं ती माती आहे ती. आणि ऑफकोर्स ते पुन्हा सांगायला तीच येते का पंचमहाभूतांमधलं जे कन्सेप्ट आहे पंचमहाभूत गणेशाचं ते त्याच्यामध्ये पूर्णपणे उतरलेलं आहे. आणि जेव्हा त्यांनी हे सांगितल्यानंतर ते माझ्या मनात खोलवर रुतलं गेलं की ही मूर्ती मला मिळणार आहे भेट म्हणून. हो. आणि गणपतीचे दिवस आले त्यानंतर आणि 10 दिवसाच्या गणपतींचं ज्या वेळेला त्यांचं विसर्जनाचं अनंत चतुर्दशीच्या दिवशी होतं त्या दिवशी त्यांचा 2 वाजता मला कॉल आला की जेव्हा आमच्या इथे हे समजलं की वाडी असते ना कोकणामध्ये की बाबा ही मूर्ती विसर्जन न करता कोणाला तरी देण्यात येणार आहे वगैरे. हां, त्यामुळे परंपरेच्या पूर्णपणे हे वेगळं होतं. आणि कोकणामध्ये फार रूढी आणि परंपरा जपल्या जातात. कोकणात काय कुठेही सगळीकडेच. आणि तेव्हा मग तो थोडासा विरोध म्हणण्यापेक्षा ती नाराजी दिसली मला. असं वाटतं की अरे असं करू नका. वडीलधाऱ्यांचा तो नकार येणार ते विसर्जन व्हायला हवं. आणि त्यांच्या फॅमिलीमधल्या पण बऱ्याच जणांनी त्यांना हेच सांगितलं की आत्तापर्यंत जे काही रूढी परंपरेनुसार जे आलेलं आहे तर ती विसर्जन करण्यात यावी मूर्ती. आणि त्यांनी अतिशय दिलगिरी वगैरे व्यक्त केली सरांनी. आणि तर मग मी त्यांना म्हटलं कदाचित बाप्पाची इच्छा नसावी माझ्याकडे येण्याची, विसर्जन करून घेण्याची असेल. तर दुपारी 2 वाजताचा तो क्षण मला कुठेतरी मनाला असं ते दुखावलं म्हण की एवढी सुंदर मूर्ती जी येणार होती माझ्याकडे ती नाही येणार म्हणजे ना. पण कोणाचं मन दुखावून आपण ती गोष्ट नाही घेऊ शकत भेट ना. त्यामुळे मी थोडं मग माझ्या स्वतःच्या मनाला समजावलं आणि मी माझ्या एका साईडवरती होतो. संध्याकाळी 7च्या सुमारास दिलीप सरांचा मला पुन्हा कॉल आला. मिरॅकल कशाला म्हणतात माहीत आहे का? तर म्हणलं नाही माहिती सर. आणि मी त्यांना उलट विचारते की सर मूर्तीचं विसर्जन झालं ना, मला वाटतं त्याचबद्दल सांगायचं आहे. आणि मग जे त्यांनी जे सांगितलं म्हणजे त्यांच्या भावाने जे त्यांच्यासोबत घडलेलं जे सांगितलं मला संजय देसाई, ते सांगतो तुम्हाला शब्दात की मूर्ती वाजत गाजत बंगल्यामधून बाहेर पडली. 80 ते 90 किलो वजन आहे तिचं, त्यामुळे तिला गाडीत ठेवून घेऊन गेले ते. आणि नदीच्या इथे विसर्जनाच्या इथे गेल्यानंतर कोकणामध्ये जी तुमच्या परंपरेनुसार एका होळीमध्ये सगळे गणपती ठेवतात आणि मग सार्वजनिक आरती होते त्याची आणि मग विसर्जन होतं प्रत्येकाचं. अगदी तिथपर्यंत जाऊन गणपती बसला, विसर्जनाची आरती झाली. आता शेवटचा क्षण फक्त गणपती बाप्पाचा तो पाठ उचलायचा आणि नदीत विसर्जन करायचं. ह्यात काहीच घडू शकत नाही ना आता. पण घडलं कारण ते घडायचं होतं. संजय देसाई म्हणतात की मी त्या गणपतीच्या मूर्तीकडे असं पाहत होतो एकटक आणि काय झालं मला ते कळलंच नाही. शेवटला माझ्या डोळ्यामधून फक्त अश्रुधारा चालू झाल्या. मला हुंदक्या आवरेना. मी कोणत्या ट्रान्समध्ये गेलो मला माहीत नाही. आणि मी फक्त माझ्या भावंडांना एवढंच म्हटलं तिकडे जमलेल्या की नदीच्या पात्रातलं पाणी घ्यायचं, बाप्पाच्या पायावरती पाणी लागल्यानंतर विसर्जित होते. म्हणजे मूर्ती ही जी आहे त्याला एकदा पाणी लागलं का ती विसर्जन. आणि म्हणतो मूर्ती पुन्हा घरी जाणार. अशक्य आहे ही गोष्ट, पण ती घडली आणि ती मूर्ती तुम्ही पाहताय. बरं, ही अशी एकच मूर्ती आहे का अजून अशा? एवढ्या सगळ्या मूर्तींमध्ये बऱ्याच, प्रत्येक मूर्तीची एक विशिष्ट गोष्ट आहे आणि एका विशिष्ट कारणाने ते आलेले आहेत. अगदी म्हणजे मी पुन्हा पुन्हा हे तुम्हाला सांगावं असं वाटतं की आपण याला योगायोग समजा. हा योगायोग नाही आहे, पण ठीक आहे सायन्सच्या भाषेत मी ह्याला योगायोग समजतो. पण अगदी सेम तसंच दुसऱ्यांदा घडलं तर मग तुम्ही काय म्हणणार? हे घडलंय का? हां,
हे तर कुठेच घडलं नाही आजपर्यंत जे हो. मी तुम्हाला सांगितलं. हो पण अगदी तशी स्टोरी दुसरी घडू शकते का? एकदा घडलेला आपण योगायोग म्हणू शकतो ना, दुसऱ्या हो, गोष्टींना दुसऱ्या आपण गोष्टीला योगायोग नाही योगायोग म्हणू नाही शकतो. म्हणता येणार. अगदी तशीच दुसऱ्या वर्षी घडलं तसंच. हो मी एक माझे मित्र आहेत, खूप सुंदर काम आहे त्यांचं, निखिल आणि स्वप्नील म्हणून. त्यांच्या घरी गेलो होतो दर्शनाला. सेकंड लास्ट दिवस होता शनिवारचा वगैरे, हम्म. आणि अतिशय सुंदर काम आहे त्यांचं. म्हणजे अगदी जीव ओतून काम करतात ते डेकोरेशन आणि त्या गणपतीचं 10 दिवसाचं. आणि मी ती मूर्ती पाहिल्यानंतर असं कुठेतरी मनामधून असं आतून जाणवलं. मी गुडघ्यावर बसलो होतो त्या मूर्तीसमोर आणि आतून असं फक्त मी असं म्हटलं की खूप सुंदर रूप आहे तुझं देवा, हे असं रूप मला माझ्या घरी असायला हवं. आणि हे चालू आहे त्याच्याकडे बघून की या ज्या मूर्तिकारने बनवले तो Eye to होताच eye तिकडे. contact. Eye to eye contact, हां, की ह्याला मी सांगतो मला सेम मूर्ती अशीच या साईजची मला तू मला बनवून बनवून दे, दे. मला माझ्या घरी ठेवायची. हम्म. हा सगळा वार्तालाप त्याच्याकडे बघून मला चाललाय मनातल्या मनात. आणि हे सगळं ठरवलं, त्याच्याकडनं निघालो. दुसऱ्या बरं, दिवशी हे तुम्ही तुमच्या मित्रांशी बोलला नाही? कसं बोलणार, म्हणजे हे काय बोलणार म्हणजे त्याला, म्हणजे की मूर्ती तर मागणार नाही आपण. हो ते तर आहेच, विसर्जन करावं हां, लागणार. आणि हे पण आता पटकन तो क्षण नसतो की ही मूर्ती खूप छान आहे, ही मला मूर्ती- पण अशीच हवी, हो मला ही बनवून घेईन त्यांच्याकडनं, असं नाही ना बोलू शकत आपण. हो हे माझ्या मनातले होते जे काय बोल होते ते. घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता त्या मित्राचा मला कॉल आला. मला वाटतं आमच्या घरामध्ये मीटिंग झाली आत्ता. तर म्हटलं बाबा कसली? हम्म. मला वाटतं आम्ही ह्या वर्षी ना गणपतीचं विसर्जन नाही करणार आहोत. मग सो मी म्हटलं ऑफकोर्स मलाही सेम असंच वाटलं की मग मला म्हणतात आम्ही ही सगळी फॅमिली मेंबर्स तुझ्या घरी येतोय संध्याकाळी ही मूर्ती घेऊन. इम्पॉसिबल गोष्ट आहे. हो कारण मी माझ्या घरी जो 122 वर्ष बसतो त्याचं विसर्जन दरवर्षी दरवर्षी होतं. होतं. आणि त्यांच्या घरीही 50 वर्षाची परंपरा आहे. आणि ती 50 वर्षाची ती परंपरा मोडून तो गणपती तुमच्या घरी आला. हे का? याला नाही उत्तर माहिती. नाही आहे, पण ती मूर्ती आहे आणि त्याचे साक्षीदार पण आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी फक्त छान त्याची अनुभूती घ्यावी, छान आनंद घ्यावा. मला हा आनंद त्याच्याकडनं घ्यायला मला मिळाला, यासाठी मी परमेश्वराचे खूप आभार मानतो की ह्या सगळ्या गोष्टी मला अनुभवता आल्या या आयुष्यामध्ये. सर, मॉर्निंग मोरिया ही कन्सेप्ट काय आहे नक्की? सर्वात पहिलं तर मी मॉर्निंग मोरे हे सांगतो. आपला जसा दिवस सकाळचा उठल्यानंतर जो आपला दिनक्रम चालू होतो ज्याला आपण गुड मॉर्निंग म्हणतो हम्म. प्रत्येक वेळेला. तर गणेशाची रूपं रेखाटण्याचं वगैरे असं काय नव्हतं. डिजिटल जो मीडिया आला आहे त्याचं मला नाविन्याने ओळख झाली होती. ओके. त्यामुळे त्या डिजिटल मीडियाच्या स्क्रीनवरती ज्यावेळेला मी पहिलं स्केच केलं ते गणपती बाप्पाचंच होतं. हम्म. आणि मीडिया तर तुम्हाला माहिती आहे कुठे कसा शेअर करता येतो. सो मी गुड मॉर्निंग लिहून तो गणपती बाप्पा पाठवला होता. मला आजही आठवतं आहे 18 एप्रिल 2019 या हे डेटला 2019 19ला मी रोज- पहिला गणपती बाप्पा शेअर केला होता. काही डोक्यात नव्हतं सर असं की हे रोज काढायचं आहे किंवा काय. पहिल्यांदा ज्या वेळेला स्केच केली जवळपास माझ्याकडे 250-300 गणपती बाप्पाची स्केचेस आहेत हम्म. जी A4 साईजवरती आहेत. हम्म. तर असंच वाटलं की रोज गुड मॉर्निंग करतो किंवा आपण शेअर करतो तर आपल्याला काय शेअर करता येईल. तर म्हणजे असं डोक्यात आलं की मंगळवार गणपतीला आपण हम्म. पुजतो त्या दिवशी, किंवा आपण म्हणतो संकष्टी संकष्टी आली, अंगारकी आली. अंगारकी आली. अशा वेळेला म्हटलं एक एक गणपती आपण गुड मॉर्निंग म्हणून पाठवूया. पाठवूया. छान एक वेगळं रूप म्हणून पाठवूया आपण. पण ज्यावेळेला डिजिटल ज्यावेळेला केलं त्यावेळेला ती सुरुवात होती कदाचित. मला असं वाटतं त्या एनर्जीने ती ठरवलेलं असावं का ही गोष्ट घडवून घेऊया आपण. म्हणून मी त्याचं श्रेय नाही घेत, कारण मी काहीच ठरवलं नव्हतं. गुड मॉर्निंग नाव हे आपण गणपती बाप्पाचं करायला स्टार्ट केली म्हणून ते मॉर्निंग मोरया झालं. हम्म. की कुठेतरी त्याचा उल्लेख असायला पाहिजे ना. मोरया हे सर्वज्ञात आहे, म्हणजे जगविख्यात आहे मोरया. हे काय मी काही क्रिएट केलेलं नाही आहे, फक्त मी त्याला कॉम्बिनेशनमध्ये केलं. ऐकायला छान वाटतं मॉर्निंग मोरया है ना. आणि रोज गणपती करायचं वगैरे हा असा अट्टहास पण करू शकत नाही आपण. कोण अट्टहास करणार आहे. मला आज समजा स्केच आलं आणि उद्या नाही सुचलं, पण मग हे रोज झालं हे रोज कसं? घडत गेलं सर, रोज घडत गेलं. म्हणजे हे ठरवून केलेलं काही नाही? ठरवलेलं नाहीये.
मी आजही काही ठरवलेलं नाही. म्हणजे उद्या काय गणपती येणार मला हेही- माहीतच नाही आहे ना. माझ्या सगळ्या कामाच्या व्यापामधून मी जेव्हा रात्री समजा 12ला मोकळा झालोय किंवा 9 वाजता मोकळा झालोय की रात्री 2 वाजता मोकळा झालोय, मग तेव्हा जे सुचेल जे सुचेल तो गणपती उद्याचा. काही नाही आहे ते. आत्ताही तुमच्यासोबत बोलताना माझा उद्याचा काहीच प्लॅन नाही आहे, माझ्याकडे काहीच नाही आहे. पण मग आता तुम्ही ज्या वेळेला ते मीडिया प्लॅटफॉर्मवरती जेव्हा तुम्ही तो शेअर करता त्यावेळेला किती लोकांच्या काय रिॲक्शन असतात? आणि सगळ्यांना माहिती आहे का या पाठीमागे दिलीप वैती सर हे आहेत? नाही. म्हणजे सपोज सडनली माझ्याकडे इन्स्टावरती तो गणपती आला हां. तर मलाही तो कळणार नाही, कारण मॉर्निंग मोरया हा फार प्रचलित झाला सर, पण त्याच्या पाठीमागे दिलीप वैते आहे ना, हां हे नाव कोणालाच माहिती नाही. आणि मला आनंद आहे त्या गोष्टींचा, कारण माझा हा हेतूच नव्हता ना. दिलीप वैते हे नाव तिथे यायला हवं हा नाहीच आहे हेतू. म्हणजे आजही मी तुम्हाला सांगतो, अगदी प्रामाणिकपणे सांगतो, गणपती समोर बसलोय मी जो आनंद घेतो रोज, किंवा जो मला आनंद मिळतो त्याचं ते रूप घडताना, ते बघताना, तसे गणपतीला मानणारे भरपूर जण आहेत. हो, त्याच्यावरती प्रेम करणारे आहेत ना, अगदी लहान मुलापासून अगदी वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला गणपती आवडतो. त्यामुळे त्या गणपतीचं स्केच ज्यांना आपण शेअर करतोय त्यांना तो आनंद मिळावा का, त्यांनी तो आनंद घ्यावा, हा निर्मळ हेतू होता मला. म्हणजे असंही होत असेल की सडनली तो मोबाईलवरती आला, आपण त्याचा स्क्रीनशॉट काढला समोरच्या व्यक्तीने, त्याने तो स्टेटसला ठेवला हां. किंवा त्याने तो फेसबुकला शेअर केला किंवा त्याच्या खाली काहीतरी 4 ओळी लिहिल्या गेल्या, अगदी असं सुद्धा झालेलं असेल. अगदी मला ते सांगायला आवडेल आपणास. मॉर्निंग मोरयासाठी रोज स्केच करणं हे माझ्यासाठी झालं, हां पण त्याच्यावरती कविता लिहिणं हा एक वेगळाच आला ना. म्हणजे शब्दचित्र जे आपण म्हणतो, 64 कलांपैकी एक झालं ते पण. हो, तर ते शब्दचित्र चालू आहे. म्हणजे आपण म्हणूया जसं गणेश चित्र आणि शब्द. म्हणजे तुमच्याकडे आता सध्या तसा एक स्विंग आलेला आहे की तुमचा गणपती आला रे आला की त्याच्यावरती काही ना काहीतरी होय, त्या गणपतीच्या रिलेटेड 4 ओळी असतात. अगदी. म्हणजे आउट ऑफ मुंबई असं पकडूया आपण. जवळपास आत्ता 18 ते 20 कवी कवयित्री झाले असतील, त्यातले 10 ते 12 कवी कवयित्री आजही रोज कविता लिहितात. म्हणजे जसा गणपती सकाळी शेअर होतो माझ्याकडनं ग्रुपमध्ये, त्यावेळेला ह्या 8 ते 10 जण ॲक्टिव्ह, आणि माझा त्यांना नतमस्तक प्रणाम आहे. कारण एवढ्या धावपळीच्या आयुष्यामध्ये सकाळी आपली किती धावपळ असते तुम्हाला हो. माहिती आहे. त्याही अवस्थेत त्या ज्या काही भगिनी आहेत त्या एवढा वेळ काढून त्याच्यावरती कविता लिहिणं आणि मला म्हणजे सकाळी 11-12पर्यंत ते पाठवणं मला पुन्हा, आणि मी त्यांना पुन्हा त्याच्यामध्ये ते फोटोग्राफ एडिट करून त्यांना मी ते पुन्हा पाठवतो, हे गेल्या सलग 4.5 वर्ष चालू आहे सर. 4.5 वर्ष. कसलंही बंधन नाही आहे, कोणताही त्याच्यामध्ये बॉन्डिंग नाही आहे, कोणताही करार नाही आहे. पण सर या अतिशय- गोष्टीला हॅट्स ऑफ म्हटलं पाहिजे, कारण तुम्हाला उद्याचा गणपती माहिती नाही नाहीच. आणि त्या गणपतीवर सुचणाऱ्या त्या 4 ओळी ह्या त्यांना माहिती नाही. अगदी. म्हणजे 4 ओळी, आपण 4 ओळी कशाला म्हणतो, त्या 4 ओळी लिहितो आपण. हो, पण सर अगदी त्याच्यावरती आपण म्हणतो ना, जशी आरती लिहिली गेलेली आहे, त्याच्यावरती कविताच्या कविता लिहिल्या गेलेल्या आहेत. म्हणजे सर 50-100 कविता लिहिणं पण कठीण आहे हो एका गणपतीला घेऊन. काही जणांच्या तर 1000 कविता झालेल्या आहेत. अद्भुत आहे हे सगळं. पण मग त्यावरती तुमची रिएक्शन काय असते? आनंद. फक्त आनंद घ्यावा, आणि ज्या माध्यमातून दुसऱ्यांना आनंद देता येतोय, जसं त्या अगोदर मला विद्यार्थ्यांनी विचारलं, तर आर्ट ही गोष्टच अशी आहे ना की जो आपल्याला आनंद घेता येतो तो दुसऱ्यांना समोरच्याला देता वाटावा. पण. त्यामुळे मला हे पण सांगायला आवडेल का कोरोनाचा काळ ही मी सांगायची गरज नाही कसा होता तो. त्याही अवस्थेत त्या परमेश्वराने ते करून घेतलं, आणि मी रोज ते पाठवत होतो आणि रोज कविता येत होत्या सलग, आणि कितीतरी फोन येत होते, आणि मला हेच सांगितलं जातं की सकाळी उठलं ना, ही जी काही भीतीदायक वातावरण चाललं त्याच्यात हे परमेश्वराचं दर्शन घडलं की खूप छान वाटतं हो सर. बस माझ्यासाठी तीच गोष्ट फार महत्त्वाची होती. पण मग हा जो गणपती आहे हा रात्री कधी स्वप्नात येऊन सांगतो का, काही बोलतो का? स्वप्न पडलेली आहेत, पण आता कसं आहे ना, त्या विषयावरती बोलणं हा स्वानुभव आहे, हो, त्याचा तेही आनंद आहे. घ्यावा असं मला वाटतं. म्हणजे काही ज्या क्रिएटिव्हिटी असतात त्या हो, कधी काही अनुभव हे स्वप्नात आपल्यापुरते असतात. या, आणि त्याचा आनंद घ्यावा असं मला वाटतं. चालेल. आणि
आत्तापर्यंत सांगायला गेलं तर अगदी 2019पासून 2023 चालू आहे. सप्टेंबर आता बाप्पाचं आगमन होणार आहे. मला हे सांगायला आवर्जून आवडेल की आत्तापर्यंत मॉर्निंग मोरयाच्या 10,000 म्हणजे इमेजेस आणि कविता मिळून 10,000 संख्या झालेली आहे. याला ना कोणत्या रेकॉर्डची गरज आहे, ना कोणाला सांगायची गरज आहे. हा फक्त आनंद घेण्याचा एक भाग आहे. घेण्याचा एक वेगळंच आहे आणि कोणाला कसलीही अपेक्षा नाही आहे. म्हणजे अगदी जे कवियत्री ज्या बंधू भगिनी ज्या आहेत ना, ते सगळे आनंद घेत आहेत. त्याच्यात ना कॉम्पिटिशन आहे. छान वाटतं एखादी व्यक्ती, एक कवी दुसऱ्या कवीची ज्या वेळेला माझ्यासमोर तारीफ करतो, काय सुंदर लिहिले सर आज त्यांनी कविता. ते कॉम्पिटिशन नाही आहे, स्पर्धा नाही, काही नाही. पण मग मॉर्निंग मोरिया तुमच्या नकळत तुमच्यापर्यंत कधी आलाय का? म्हणजे हो. तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात हो. आणि मग विषय निघालाय, अरे मॉर्निंग मोरिया म्हणून असं काहीतरी आहे, हो. आणि मग तो विषय तिकडून हो, चालू अगदी आहे. अगदी अगदी किती जणांनी गुगल थ्रू मला कॉन्टॅक्ट केलेलं आहे. किती जणांनी त्यांच्या फ्रेंड सर्कलकडनं कळल्यानंतर मला कॉन्टॅक्ट केलेला आहे. किती जणांना बोलायचं असतं, कारण कोणाकडनं तरी कळणं ते कळणार. आहेच. त्यामुळे ज्यांचा योग आहे ते इथे येऊन पण गेलेत. पण मला पर्सनली असं सांगावं असं वाटतं, मला समोर यावं असं नाही वाटत. मला नेहमी असं वाटतं की जसं निसर्गाचं एक स्वतःचं क्रिएशन आहे ना, रोज करत असतो तो, झाडांच्या फुलांच्या मार्फत आहे ना, वेगवेगळे त्याचे भाव असतात, ते प्रकट होत असतात, वेगवेगळी क्रिएशन घडत असतात. मला असं वाटतं परमेश्वराला त्या निसर्गात शोधावा, त्याची रूपं आहेत ना त्याच्यात पाहावी. आणि मी मॅक्सिमम तो प्रयत्न केला. तुम्ही जर बाप्पाची तुम्ही रूपं पाहिली मॉर्निंग मोरयाची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची ती स्टाईल कळेल. ती कुठल्याही चौकटीत नाही बसले. हो, आकार पण आहेत, निराकार पण आहेत, सौंदर्य पण आहे, राग पण आहे, हो. म्हणजे नॉर्मली रंगांची उधळण पण आहे आणि रंगांचं चौकट पण आहे. त्याला जास्वंदीच्या फुलातला बाप्पा पाहिलाय, पण आज तुम्ही दाखवलेला चाफ्यामधला बाप्पा. चाफ्यामध्ये चाफ्याचं फुल तर आपण रोज बघतो. नक्कीच हे तुम्ही जे सांगता हे सगळं फार विलक्षण आहे. हा बाप्पा तुमच्या घरी असाच आनंदाने राहो आणि तो आम्हाला दिवसेंदिवस वेगवेगळ्या तऱ्हेने भेटत राहो. आज सर आपण इथेच थांबूया. नक्की. आणि मी खूप तुमचे आभार मानतो. तुम्ही एवढा वेळ काढून आलात, तुम्ही ह्याचा आनंद घेतलात आणि जे काही मला प्रश्न विचारले त्याचं मला जेवढी प्रामाणिकपणे उत्तर देता आली तेवढी देण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे. येणाऱ्या गणपती बाप्पांचं जे आगमन होतं आहे ते खूप धूमधडाक्यात व्हावं. मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की तो निसर्ग देवता आहे. हो. जेवढा आपल्याला जमेल तेवढा निसर्गरूपी आपण त्याची मांडणी करावी. त्याचं विसर्जन निसर्गाला कुठेही ऱ्हास नाही व्हावा ह्या दृष्टीने करावं, हीच माझी नम्र विनंती आहे तुम्हाला. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मोरया. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हा, आपण आता ठेवलेली अवस्था ही विद्यार्थी दशेमध्ये असली तर मग माणूस मरेपर्यंतही शिकायला तयार आहे. आणि हीच गोष्ट आज आपल्याला दिलीप वैद्य सरांनी सांगितली. शेवटपर्यंत शिकलं पाहिजे. पुढच्या वेळेला एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर भेटूया, त्यांच्याशी हितगुज साधूया. तोपर्यंत पाहायला विसरू नका युवा संवाद.